उपस्थित जिल्हा परिषदेचे सरचिटणीस आदरणीय ईश्वरजी क्षीरसागर, त्याचबरोबर आमचे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे येराळे साहेब, त्याचबरोबर उपस्थित सन्माननीय आमचे लोंढे सर आणि माझ्या सर्वच नवनिर्वाचित नियुक्त पदाधिकारी, सर्व महिला माता भगिनींना आणि बंधूंना माझा मानासन्मानाचा नमस्कार. आज या ठिकाणी जसं आमच्या सरचिटणीसने आता सांगितलं की हा जो दौरा नव्हता, खरं तर संस्थेची, बँकेची आणि कोर्टाच्या कामानिमित्त मी या भागात येणार होते आणि त्या निमित्ताने जाता जाता एक जर ती भेट होईल या अनुषंगाने ही मीटिंग आपल्याला अर्जंटमध्ये आयोजित करण्यात आली. पण तरी देखील हे सगळं करत असताना म्हटलं ठीक आहे, संघटनेची सगळ्यांचीच आपली भेट होईल म्हणून जाता जाता भेटायचं आणि निघायचं या उद्देशानं आज आपण इथं सगळे एकत्रित जमलो. एवढ्या कमी वेळात आपण सगळेजण आलात आणि खूप वेळ वाट बघावी लागली, त्याबद्दल मी देखील संघटनेच्या वतीनं आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते. आज या ठिकाणी जे काही नवनिर्वाचित पदाधिकारी आहेत त्यांना मला एकच सांगायचंय, स्वतः आपण संघटनेचे काम करत असताना, मी स्वतः सुद्धा या संघटनेमध्ये काम करत असताना माझी नियुक्ती सुद्धा छोट्या पदावरती झाली होती. त्याच्यानंतर मला माझ्या कामाची पोचपावती जेव्हा संघटनेला मी दिली, त्याच्यानंतर मला ह्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचता आलं. आणि हे सगळं शक्य करायचं असेल तर जसं आमचे ईश्वर सर नेहमी सांगतात, आमच्या आदरणीय लोंढे साहेब नेहमी सांगतात की काम हा कामाचा गुरु असतो. आपल्याकडं कुठलंही पद असो, ते छोटं किंवा मोठं नसतं, पण ते पद आपल्याला गाजवता आलं पाहिजे. त्या पदाचा उपयोग नक्की कुठे करायचा आहे, कोणासाठी करायचंय हे आपल्याला नेमकं माहिती असलं पाहिजे आणि त्या पदाचा आधी आपण सन्मान केला पाहिजे. बऱ्याचदा लोकांना वाटतं की अरे ते काय मोठं पद आहे का, तालुका लेवलची पद आहेत, त्यांना कोण विचारतंय. असा जो काही तालुका लेवलच्या पदांबद्दलचा समज आहे तो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पुढून काढता आला पाहिजे. पद कितीही मोठा असो अगर छोटा असो, तालुका लेवलचा असो, आपल्याला आलं की त्याचं लेटर पॅड बनवण्याचा अधिकार आपल्याला येतो आणि त्या लेटर पॅड वरती तुम्ही एखादा प्रश्न लिहिला आणि तो कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यापुढे जावा, मंत्र्याकडे जावा किंवा विधान भवनात जावा, त्या पदाचं लेटर पॅड तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत जाण्याचा अधिकार देतं. एवढा मोठी ताकद त्या पदामध्ये असते. पण आपल्या प्रत्येकाला काय वाटतं, अरे तालुका लेवलचा आहे, जिल्हा लेवलचा आहे, राज्याचा आहे का, मोठ्या पक्षाचा आहे का, खूप नामवंत संघटनेचा आहे का, असे अनेक विचार आपल्याला भेडसावत असतात. पण ह्या सगळ्या विचारांना फाटा देत तुम्ही तुमचं पद जे कुठलं पण आहे, तालुका लेवलचा असो, जिल्हा लेवलचा असो, त्या पदावरती प्रामाणिकपणे काम करण्याचा जर प्रयत्न केला आणि समोर येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम जर तुम्ही केलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं एक चांगले पदाधिकारी म्हणून समाजात तुमची ओळख होते, संघटना देखील तुमची दखल घेते आणि कालांतरानं कुठं ना कुठं तुम्हाला हेच काम विधान भवनात बसण्याचं किंवा संसदेत जाण्याची संधी तुम्हाला निर्माण करून देत असते. हे तुम्ही आज डोक्यात ठेवलं पाहिजे. आज धाराशिव जिल्ह्यामध्ये काम करत असताना सुद्धा मला संघटनेबद्दल थोडीशी धाराशिव जिल्ह्याबद्दलची नाराजगी आहे. ते आज मला इथं बोलून दाखवायची आवर्जून, कारण मला बऱ्याचदा गेल्या महिन्याभरात काही पदाधिकाऱ्यांचे फोन आले, इथं काही बाकी कार्यकर्त्यांचे फोन आले जे संघटनेशी संबंधित नाही किंवा अधिकारी वर्गातून पण मला काही निरोप आले की इथं काही लोक आपली संघटना बदनाम करण्याचं काम करतायत. कुठेतरी बलात्काराच्या केसेस असतील, लोकांना त्रास दिलेल्या कुठल्याही केसेस असतील किंवा कुठले प्रश्न असतील नागरिकांचे किंवा काही कर्ज प्रकरण असतील, तर आपल्या संघटनेच्या नावाखाली त्यांच्याकडून चुकीच्या मार्गाने पैसे घेतले जात आहेत आणि कुठेतरी उलट त्यांनाच ब्लॅकमेल केलं जाते. असे प्रकार बरेचसे घडायला लागलेले. हे प्रकार कधी घडतात, जेव्हा एखाद्या संघटनेचं काम चांगलं असतं, नाव मोठं असतं आणि संघटनेच्या नावावरती कामं होत असतात, त्यावेळी अशा गोष्टी घडायला चालू होतात. म्हणजे एका साईडला आपण हे सगळा प्रकार बघून आनंदी व्हायचं का दुःखी व्हायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न ईश्वर जे आपल्या समोर आज उपस्थित झालेला आहे. तर माझे आज या बैठकीच्या निमित्तानं मी आज एक राज्याचे पदाधिकारी म्हणून, जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणून
मला तुम्हाला हे आवर्जून सांगायचंय की अशा पद्धतीचं कुठं काय काम चाललं असेल तर आपण जातीनं त्यात लक्ष घालून अशा एकंदरीतच जिल्ह्यामध्ये ज्या काही रेप केसेस घडलेले आहेत, बलात्काराच्या केसेस असतील किंवा अत्याचाराच्या ज्या काही केसेस आहेत किंवा इतर काही प्रश्न असतील त्यामध्ये जातीनं लक्ष घालून अधिकाऱ्यांची भेट घालून असं कुणी काही केलेलं आहे का किंवा अशा घटना घडलेल्या लोकांना न्याय मिळालाय का नाही ह्याची शहानिशा आपण या निमित्तानं करावी अशी एक मी विनंती करते. आणि त्याचबरोबर महिला वर्गाची आज मोठ्या प्रमाणात नियुक्ती झाली त्यामुळे मी त्यांना आवर्जून सांगेन की येत्या काळात काम करत असताना आज तुमच्यामध्ये ऑलरेडी खूप चांगल्या क्वालिटी खूप चांगले गुण आहेत पण त्याच्याकडे केवळ कधी तुम्ही लक्ष दिलं नाही आणि त्यांना वेळ दिला नसल्यामुळं ते कुठेतरी दबले गेलेले. तर आज या पदाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना देखील चालना देण्याचं काम येत्या काळात केलं पाहिजे. ते करत असताना तुमचा एखादा चांगला गुण असेल, आता यांनी सांगितलं की आपल्या पदाधिकारी चांगलं गाणं म्हणतात किंवा काय, तर अशा व्यक्तीला चांगला स्टेज उपलब्ध करून देणं असेल किंवा तुमच्यामुळं आणखीन लोकांना काही स्टेज आपल्याला देता येतोय का. समाजात अनेक असे विद्यार्थी आहेत ज्यांचा आवाज चांगला आहे पण त्यांना टीव्ही चॅनल सारख्या किंवा इंडियन आयडॉल सारख्या कार्यक्रमापर्यंत पोहोचण्याचं मार्गदर्शन मिळत नाही किंवा संधी मिळत नाही. तशांना तुम्ही साथ द्यावी. अशा पद्धतीने काम तुम्ही करताना महिलांनी पुढे यावं. त्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा पुढे येण्याची चांगली संधी आहे. आज बचत गटाबद्दल सुद्धा समाजामध्ये महिलांमध्ये केवळ व्यवस्थित मार्गदर्शन नाहीये आणि जे काही आता नवीन योजना आलेल्या आहेत उमेद सारख्या असतील वा बरेचसे त्या स्मॉल स्केल इंडस्ट्री मायक्रो फायनान्स अशा ज्या काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिलांची फसवणूक झालेली आहे. तर त्याची माहिती घेऊन जर तुम्ही महिला सबलीकरणावरती चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला चांगलं यश या क्षेत्रामध्ये मिळू शकते. आणि मुळात महिला सबलीकरणाचा अर्थ तुम्ही स्वतः समजून घेतला पाहिजे. आज महिला सबलीकरण हे फक्त शब्दात कुठेतरी सीमित राहिलेलं आहे. सबलीकरण म्हणजे काय नेमकं हे आपल्याला कळालेलंच नाही असा माझा हा गैरसमज आहे का कसा समज आहे ते आता माझ्या कामामधूनही दिसेल आणि मला आलेल्या अनुभवातून मला आता तसा प्रश्न निर्माण होतोय. कारण बऱ्याचदा महिला सबलीकरण म्हणत असताना बचत गटामध्ये इतकं चांगलं काम चालू असताना सुद्धा उमेद सारख्या गोष्टी आणून आपण कुठेतरी ह्या बचत गटाचं चांगलं चाललेल्या कामाला ब्रेक लावलेला आहे आणि महिलांना अडचणीत आणतोय का काय अशा पद्धतीची ही योजना आहे. तर त्या माध्यमातून सुद्धा कसं चांगलं काम करता येईल आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीला महिलांना कसं चांगलं मार्गदर्शन करून बाजाराबद्दल असेल, उद्योग व्यवसायांबद्दल असेल, बाजारपेठ उपलब्ध करण्याबद्दल असेल, त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल यावर तुम्ही भर दिला पाहिजे. त्याच्यानंतर येत्या काळात आरक्षणामुळे महिलांना खूप चांगली संधी आहे. राजकारणाकडे तुम्हाला करिअर म्हणून बघण्याची आता संधी आलेली आहे जे तुम्ही अजिबात घालवता कामा नये. आपल्याला असं वाटतं की आपण हे करू शकू का, राजकारण हा माझ्या घरात कुणीच नाही केलं तर आम्ही कसं काय जाणार. पदाधिकाऱ्यांना सुद्धा नवनियुक्त माझं हे सांगणं आहे की आता ज्या काही निवडणुका राहिलेल्या आहेत, ग्रामपंचायती राहिल्या असतील, अशा कुठल्याही तालुका लेवलच्या निवडणुका असतील त्यात सक्रिय व्हायला शिका, त्याची माहिती घ्यायला शिका, त्यात सहभागी व्हायला शिका आणि कालांतराने संधी मिळालीच तर उमेदवार व्हायला शिका. हे या निमित्तानं मला सांगायचंय. आणि हे सगळं करत असताना आज आदरणीय प्राध्यापक भोगळे साहेबांनी प्रत्येक लहान मोठ्या कार्यकर्त्याला अशा सगळ्या गोष्टींमध्ये फक्त मार्गदर्शन करून मोठं केलेलं आहे. शिवाय जे काही त्याला देता येईल ते त्याला त्या त्या वेळेला उपलब्ध करून देऊन त्याची मदत करून त्यांनी त्याला उभं केलेलं आहे. आणि तेच काम आज आम्ही सगळेजण पुढे नेत असताना आमची ती जबाबदारी आहे की तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम करणार असाल तिथं जिथं कुठे गरज पडेल तिथं तुम्ही जर संघटनेला आवाज दिला तर त्या पद्धतीनं आम्ही उभारण्याचं काम नक्कीच येत्या काळात करणार आहोत. आणि आज केवळ जे काही आता आमचे नवने सरांनी पण सांगितलं की ह्या संघटनेचं नाव केवळ काय तर जिथल्या तिथं लगेचच ऍक्शन घेतली जाते. आणि मी जसं म्हणलं की बऱ्याचशा संघटनांमध्ये तोडपाणीच्या विषयामुळे काही संघटना खूप फेमस आहे तर इथं तसा विषय चालत नाही. इथं तशा गोष्टी कानावर आल्या तर इमिडिएट तिथं त्या थांबवल्या जातात, बोलवून लगेच रागवलं जातं. आणि केवळ ही संघटना बहुजन नावाने चालते तर त्या नावाची गरिमा जपण्याचं काम आपण प्रत्येक पदाधिकाऱ्यानं करणे आहे हेच आपण डोक्यात ठेवायचंय. आणि म्हणून इथून पुढे काम करत असताना चांगल्या पद्धतीनं करा. माझा डायरेक्ट नंबर घ्या,
आता जसं लोंढे सरांनी सांगितलं की ढोबळे साहेब किती ग्राउंड लेवलला आज पण काम करत आहे. राज्याचे आज ते 5 टर्म आमदार मंत्री राहिलेले असताना सुद्धा आज त्यांच्याकडे बघत असताना ते कुठलंही काम पडलं तर ते स्वतः करतात. त्यांच्या एखाद्या संस्थेवर जरी गेलं तिथं काही कचरा पडलेला दिसला तर ते तिथल्या शिपायाला हाक मारायच्या आधी स्वतः जाऊन उचलतात. तर हे काम आपल्याला आत्मसात करून पुढे जर जायचं असेल तर त्याच पद्धतीचं काम नेहमी करावं लागणार आहे. पद आपल्याला हातात ठेवायचंय, डोक्यात घ्यायचं नाही. पद ज्या दिवशी डोक्यात जाईल त्या दिवशी तुमचे हात सुद्धा चुकीचं काम करतील आणि तुम्हाला अडचणीत आणून तुमच्या हातात असलेलं पद घालवायला मदत करतील. तर ह्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवून प्रामाणिकपणे योग्य व्यक्तींसाठी योग्य त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करा असं नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सांगते. आणि पुढील काळात ज्या कुठल्या अडचणी असतील, मुला संदर्भात असेल, आजकाल लोकांना कोरोनानंतर बऱ्याचशा मेडिकल लाईन मध्ये खूप अडचणी येत आहेत. त्यांना आजाराबद्दल असेल, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी ऑपरेशनच्या सोयी सुविधांबद्दल असेल, व्यवस्थित गायडन्स त्यावेळी नाही मिळालं किंवा आर्थिक अडचणीमुळे सुद्धा बरेचसे उपचार त्यांना घेता येत नाही. तशा वेळेला सुद्धा तुम्ही जर कधी संघटनेशी आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांशी माझ्याशी संपर्क साधला तर त्याबद्दल आपण चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो. राज्यात सगळीकडेच आपल्या शिक्षण संस्था आहेत आणि त्या शिक्षण संस्था चालवत असताना सुद्धा विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना पुणे मुंबई सारख्या ठिकाणीच नाही पण राज्यात कुठंही ऍडमिशन बद्दल काही तक्रार असेल किंवा शिक्षणाबद्दल काही अडचणी असतील तर तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही त्या अडचणी आमच्या समोर वेळोवेळी आणल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनेही आपल्याला कसं त्यांना मदत करता येईल ह्याचा विचार आपण नक्कीच येत्या काळात करूया. आणि बरेचसे सामाजिक प्रश्न आहेत. सतत अधिकारी वर्गाच्या समोर तुम्ही सामाजिक कामं मांडत राहिलं पाहिजे, त्याच्याबद्दल निवेदन देत राहिलं पाहिजे संघटनेच्या लेटर पॅड वरती. आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमचा प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा बोलता आला पाहिजे. आज बऱ्याचदा भाषण करा म्हणलं की जे समोर बसलेले किंवा स्टेजवरचे जेवढे नेते असतात, वरिष्ठ असतात तेवढ्यांनीच बोलायचं, बाकीचे कुणीच बोलायचं नाही. कारण सगळ्यांना भाषणाबद्दलचा सुद्धा जो काही गैरसमज आहे तो देखील पदाधिकाऱ्यांनी डोक्यातनं काढला पाहिजे. आपली अडचण, आपलं मत आणि आपलं म्हणणं काय ना आपले विचार हे तुम्हाला कुठेही उभारलं तर व्यवस्थितपणे मुद्देसूदपणे मांडता आलेच पाहिजेत. ह्या पद्धतीचं काम आपण या संघटनेमध्ये करत असताना आदरणीय प्राध्यापक ढोबळे साहेबांचे विचार आणि संस्कार आपल्याला कायम जिवंत ठेवायचे आहेत आणि पुढे घेऊन जायचंय. आणि आज केवळ ही संघटना त्याच विचारांवरती चालू आहे म्हणून एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करते. आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तर संघटनेसोबत राहू द्या, पण आज संघटनेच्या वतीनं नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मी पुन्हा एकदा पुढील वाटचालीस चांगल्या शुभेच्छा देते. आणि आज इथं बराच वेळ आपण थांबला, मला बोलण्याची संधी दिली, माझं ऐकलं त्याबद्दलही मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद.